श्रीराम. यज्ञशिष्टाशनासंतो मुंचन्ते सर्वकिल्बिषयी भुंजन्ते ते त्वगम पापा ये पश्चात्यात्मकारणात. गीता ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातला 13वा श्लोक. मागच्या वेळा आपण थोड्या ओव्या बघितल्या, त्याच्या पुढच्या आज आपण बघणार आहोत. भगवंतांना जे सांगायचं आहे पुढच्या सगळ्या ओव्यातनं आपण जर बघितलं एकंदर थोडक्या सारांश रूपाने, तर प्रत्येकाने आपापली कर्म ही करायचीच आहेत. कर्म टाकायची नाही आहेत, पण कर्म अशा पद्धतीनं करायची की ज्या योगे ती आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जातील. मग कर्माचा कर्मयोग कसा होईल आणि पुढे कर्मसन्यासापर्यंत कसं जाता येईल ते बघायचं आहे. हे एक महत्त्वाची. आणि आजच्या या श्लोकामध्ये आणखीन एक विचार महत्त्वाचा येईल की मोक्षापर्यंत न्याल तर कर्म उपयोगी पडतंच, परंतु ज्याला बोध झाला आहे त्यांनी कर्म अशासाठी करायचे की तो आदर्श इतरांना समोर असावा आणि त्यांनी त्याप्रमाणे वर्तन करावं. तर आपल्या काळी आता काय झालं असं विचाराल तर मोठी मोठी मंडळी होऊन गेली आणि मधल्या काळामध्ये लोकांना मार्गदर्शन होईल अशा तऱ्हेची मंडळीच निर्माण झाली नाहीत. ज्या ज्या वेळेला जे संत होऊन गेले त्यांनी पुन्हा पुन्हा आपला आदर्श आपले वर्तन लोकांच्या समोर ठेवलं, पण मधल्या काही काळात काही संत आपल्यापुरते उद्धरले आणि एकांतात राहिले आणि त्यामुळे नेमकं काय करायला पाहिजे लोकांना कधी कळलंच नाही. आणि त्यामुळे नुसते बुवा महाराज ज्याला आपण म्हणतो त्यांचं पीक जास्त आलं आणि त्यांचं जे वर्तन आहे आचार विचार खाणं पिणं हे लोकांसमोर आदर्श ठरू शकत नाही आणि त्यामुळे परमार्थाबद्दल गैरसमज झाला. विचारवंताला जो पटत नाही त्याचं कारण त्यांना असं वाटतं हा काय परमार्थ आहे, व्यवहार नीट नाही, वागणं नीट नाही, कसं तरी वागणं काहीतरी करणं म्हणजे जर परमार्थ असेल तर आपल्याला नको असं वाटलं. म्हणून भगवंतांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी विशेषतः त्याच्यावर भर दिलेला आहे की सामान्यपणे आपल्याला कर्माच्या साधनेने तर तिथपर्यंत जायचंच आहे, पण ज्याला ज्ञान झालेलं आहे त्यांनी देखील कर्म करायलाच पाहिजेत हा विषय ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून सांगितला आहे. त्यामुळे तो विचार डोळ्यासमोर ठेवला की ओव्यांचा अर्थ आपल्याला लागत जातो. किंवा जे काही आपल्याला भगवत कृपेनं मिळालेलं आहे आपलं स्वधर्म कर्माचं आचरण करून आपल्याला जे जे काही मिळतं ते देखील स्वतःच सगळं खायचं आहे, स्वतःच भोगायचं आहे असा विषय नाही. मिळालेलं जे आहे योग्य तेवढं घ्यायचं आणि बाकी सगळ्याचा उपयोग इतरांसाठी करायचा. म्हणून स्वामीजी आपले सुद्धा नेहमी सांगत असत लोक आपल्याला जे देतात ते इतरांना देण्यासाठी. सगळ्याच्या सगळं आपण खाणं किंवा त्याचा उपभोग घेणं हे पाप आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी विशेष करून सांगितलं. त्याचं विवरण या सगळ्या श्लोकातनं आणि त्याच्या ओव्यातनं येत आहे. हा विषय लक्षात घेतला की ओव्यांचा अर्थ लागत जातो. बघा आता काय त्यांनी म्हटलं आहे. देखा विहित क्रियाविधी आपल्या वाट्याला आलेली कर्म आहेत. निर्हेतुका बुद्धी त्याच्यापासून कुठलाही हेतू न ठेवता जो असतीये समृद्धी विनियोगू करी. जे जे काय आपल्याकडे मिळालं असेल पैसा असेल शक्ती असेल बुद्धी असेल त्याचा विनियोग योग्य त्या प्रकाराने करायला पाहिजे. गुरु गोत्र अग्नी पूजी त्या सगळ्यांचं पूजन करायचं. मोठी मंडळी आहेत सगळी. गोत्र म्हणजे आपले नातेवाईक मंडळी आहेत, मोठी मंडळी आहेत, गुरु आहेत. अग्नीची पूजा स्वयंपाक कसा तरी करून टाकायचं नाही, ते अग्नीची पूजा आहे. अवसरे भजे द्विजी ब्रह्म जाणती संपूर्ण ते ब्राह्मण. नुसतं आपलं जातीनं म्हणून नव्हे त्यांचंसुद्धा भजन करावं ह्याचा अर्थ देखील त्यांच्या ठिकाणी पूज्यभाव ठेवावा. निमित्तादिकी अजी पितरोद्देशे आणि आपले जे पितर होऊन गेले त्यांचंसुद्धा त्या दिवसाला आठवण करून त्या निमित्तानं दानधर्म करावा, चांगलं काही करावं. पण आता काय झालं ह्याचं कारण हे कशासाठी काय करायचं हे पुढच्या पिढीला सांगून द्यायला आपण असमर्थ ठरलो. त्यामुळे ती पिढी ते मानत नाही. त्यांना जर प्रत्येक गोष्टीचं कारण भाव जर समजावून सांगितलं आहे की ह्यासाठी हे करायचं आहे असं शास्त्रांनी सांगितलं आहे, भगवंतांनी सांगितलं आहे आणि त्याचा परिणाम काय होतो तो बघतो आपण आता. म्हणून लक्षात घ्या. या यज्ञक्रिया उचिता सगळं उचित म्हणजे योग्य यज्ञक्रिया यज्ञेशी हवन करता
हुतशेष स्वभावता उरे जे जे, त्याप्रमाणे सगळ्यांना देऊन झाल्यानंतर जे मागं राहतं, आपल्याला देखील सांगत असत गोग्रास द्यावा, अतिथी कोणी आला असला तर त्याला सगळं द्यावं, कोण आहेत घरातली, नाही तर आपली गृहिणी पहिलंच जीवन घेतलं. आता हल्ली तसंच होतं, नोकरीला जायचे म्हणजे ती जीवन घेतीन बाहेर पडते, मग जेव्हा तुम्ही म्हणजे सगळं त्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे ना, हाच लक्षात आला नाही असं झालं. त्यामुळे हे सगळं केल्यानंतर घरचा जो आहे यजमान म्हणा गृहिणी म्हणा, ते हुतशेष म्हणजे यज्ञ सगळा झाल्यानंतर जे पाठीमागं राहतं ते जे आहे उरे जे जे, ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी. ते मग आपल्या मंडळींच्या समोर सुखाने जेवण करा. तुम्ही उपास करा असं सांगितलं नाही की भोग्य चिते निवारी कल्मशाते. अशा तऱ्हेनं तुम्ही त्याचा जेव्हा भोग घेताल तेव्हा ते तुमची सगळी कल्मश म्हणजे दोष दूर करतं, पाप दूर करतं. म्हणून पुण्य पापाची कल्पनासुद्धा असा अर्थ आहे. नकळत पाप होत असतं, कारण देह मन बुद्धी तेवढी शुद्ध नसते. त्यामुळे आता आपण काहीतरी आपल्या हातून घडत असतं. म्हणून हे जे सगळं अशा पद्धतीनं करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न जर केला तर मध्ये नकळत होणारं पाप आहे ते देखील कमी होतं आणि हळूहळू आपल्याला ते दृष्टी निर्माण होते. ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी जे तो अघी, जयापरी महारोगी अमृतसिद्धी. अमृत मिळालं म्हणजे महारोग्याचा व्याधी जसा दूर होतो, तसं ह्या प्रकाराने तुम्ही यज्ञावशिष्टाचं जर भोजन केलं तर सगळं अघ म्हणजे पाप नाहीसं होतं. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा, तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. तत्वनिष्ठू ज्ञानी पुरुष विचारवंत जो आहे तो जसा कुठल्याही भ्रमात सापडत नाही, त्याला पूर्ण बोध असतो काय करायचं ते, काय करायचं कसं करायचं नीट कळलेलं असतं. आणि म्हणून तो ह्या शेषभोगी जे राहिलेलं असतं ते त्याचं स्वतः त्याचा भोग घेतो, म्हणून तो दोषात सापडत नाही. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे. कुणाच तरी आपलं लुटून आणलं आणि धनधर्म केला असं नाही चालायचं. धंद्यात सुद्धा वेडावाकडा धंदा नाही करायचा. जेवढा फायदा मिळवायचा तेवढाच. आता जास्त फायदा मिळवला आणि दानधर्म केला अशी फसवणूक नाही चालायची. स्वामींची ती पद्धत होती. जेवढं जे व्यापारात सुद्धा जेवढं त्याचं ठरलेलं असतं तेवढाच फायदा, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. मग उरे हे सगळं झाल्यानंतर उरे ते भोगी जे संतोषेसी. पुन्हा आणि म्हणजे सांगितलंय जे मिळालं असेल त्याच्यातला 1/10 दानधर्म, काही एक भाग आपल्या म्हातारपणासाठी, काही एक भाग व्याधी आला, काही आला आजारपणासाठी, काही एक भाग सगळे सोयऱ्यांसाठी, असं सर्वांचे भाग दिल्यानंतर जे आपलं राहतं ते तुम्ही आनंदाने भोगा. त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, आणि तेही संतोषाने. हे वाचून पाहता राहाटो नये अन्यथा. हे जे सांगितलं आहे याखेरीज दुसरं मार्गाने जाऊ नये. ऐशी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. यासंबंधी भगवंतांनी सांगितलं आहे. आता जे असं करत नाहीत त्यांचं काय ते पुढे सांगितले. जे देहची आपण पे मानिती, जे देहालाच मी असं समजतात आणि विषयात ते भोग्य म्हणते, आणि समोर आलेला विषय भोगायचा आहे, मी आहे आणि तो विषय आहे. मग डोळ्यांनी काहीतरी पाहत बसतात, कानाने काहीतरी ऐकत बसतात, जिभेने खात बसतात. जे करू नये ते केलं जातं, असं होत असतं. या परते न स्मरती आणिक काही. आणि ह्याखेरीज दुसरं काहीही त्यांना आठवण कशाची होत नाही. मी आणि तो विषय बस, हातातोंडाची गाठ, बाकी कोणाचं स्मरण नाही. कशासाठी काय काही कशाचा पत्ता नाही. हे यज्ञोपकरण सकळ, हे सगळी जी काही सुविधा तुम्हाला दिलेली आहे ती सगळी नेण तसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहते. हे माझं घर आहे, माझी गाडी आहे, माझा पैसा आहे असं समजून केवळ आपणच त्याचा भोग घ्यायचा आहे. म्हणजे मला असं आठवतं एक लहानपणी, म्हणजे माझ्या ह्याच्यातली आठवणीची गोष्ट आहे. इथे एक गृहस्थ होते, बेताची परिस्थिती होती. स्वतः घेऊन यायचे काय पैसे काय मिळाले असतील ते, त्याचे पदार्थ हॉटेलमधनं घेऊन यायचे आणि सगळी मुलं बायको समोर असताना एकटे बसून खायचे आणि म्हणायचं मी मिळवलेलं आहे मी खाणार. मला आश्चर्य वाटायचं कशी माणसं अशी असू शकतात.
आणि किमान पक्षी आपल्या घराचा तरी विचार, वास्तविक तोही संकुचितच आहे, पण निदान त्यांचा. पण अत्यंतिक स्वार्थी माणसं जे असतात ती बाकी कुणाच आम्हाला माहीत नाही, मी फक्त. आणि त्याच्याही खालची निकृष्ट अवस्था म्हणजे दुसऱ्याचं ओरबाडून आणायचं आणि स्वतः काय खाली किती जावं यालाही काही मर्यादा नाही आहे. आपल्याला वर जायचं आहे जास्तीत जास्त. म्हणजे आपण कुठं आहोत ते बघायचं आणि त्याच्या वर आपल्याला कसं जाता येईल तिकडं आपलं लक्ष पाहिजे. आणि काय काय करतात बघा. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके, ते पापिये पातके सेविती जाणं. आज हे करा खायला, आज जेवायला ते करा, ऑर्डर सुटतात. हां, बरेच दिवसात अमकं केलेलं नाही आहे, करा. इंद्रिय रुची जशी वाटते त्याप्रमाणे नाना प्रकारचे पदार्थ बनवायचे आणि ते खाणं म्हणजे पाप खाणं आहे असं त्यांनी म्हटले. संपत्ती जात आघवे, सर्व प्रकारची संपत्ती हे हवन द्रव्य मानावं. जे जे काही तुम्हाला मिळालेलं आहे ना ते हवन द्रव्य. जसे जागा आहे ना त्या ठिकाणी काही उत्तम कर्म सुरू झालं पाहिजे. तर घराघराचं मंदिर व्हावं म्हटलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी चांगलं काय त्यासाठी वास्तू उपयोगाला आली. पैसा आहे तो चांगल्या गोष्टीसाठी वापरला, तो उपयोगाला आला. हे पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितले. हे हवन द्रव्य मानावे, मग मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी. आणि मग जे जे काय आहे तर ते आदिपुरुषाला अर्पण करावे. हे सांडोनिया मूर्ख, असं न करता जी मूर्ख मंडळी आहेत, आपण पेया लागी देख, स्वतःसाठी निपजविती पाक नानाविध. नाना प्रकारचे पदार्थ बनवतात, नाना प्रकारचे भोग निर्माण करतात आणि भोगत राहतात. जी यज्ञू सिद्धी जाये परेशा तोषू होय, ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या. पण ज्या प्रकाराने जे अन्न शिजवलं असता यज्ञही सिद्धीला जाईल आणि परेशा म्हणजे परमेश्वराला तोष होईल, तो संतुष्ट होईल. असं जे अन्न आहे ते सामान्य नव्हे. आता झालं रे झालं की बसले जेवायला, हो जरा नैवेद्य दाखवला का, परमेश्वराचं स्मरण केलं का, काही स्तोत्र तरी आधी म्हटलं का. पण ते मेकॅनिकल, यांत्रिक. देवाला नैवेद्य दाखवायचं म्हणजे असं 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 करायचं की कधी येतात ते ताट ओढून जेवायला बसतोय असं नाही आहे. स्वामीजी कसा नैवेद्य दाखवत मी बघितलं आहे. तो आपण मिठाचीच बागू देवाकडे करून ठेवतो ताट ठेवताना. तो जेवायचा आहे ना तिथं जरा ठेवा, तो जेवणार आहे, वाट बघा जरा. त्यांनी जेवलाय असं म्हणा आणि मग त्याच्या पुढचं उठून काय ते तुम्ही त्याचा दिलेलं प्रसाद आहे म्हणून ते सेवन करा. आता असं असं दाखवलं की कधी तो खातो का काय कोणी म्हणून आपलं पटकन आता उचलून घ्यायचं. आधी दाखवतच नाहीत पण दाखवलं म्हणून आपल्याकडच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पाठीमागं अर्थ आहे समजून घेतला पाहिजे. हे न म्हणावे साधारण अन्य ब्रह्मरूप जाणं. हे अन्न साधारण म्हणून आहे. काय भाजी भाकरी असेल तुमची ती अमुकच पाहिजे असं नाही, पण ते अन्न ब्रह्मरूप समजा. जे जीवन हेतू कारण विश्वायया. कारण अन्नावरच सगळे प्राणी मात्र जगतात ना. त्यामुळे जगण्याचा हेतू म्हणजे ते अन्नच जर नसेल जगणार कशावर. मग पुढचे जे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये हे कसं निर्माण होत आलं आहे ते सांगितलं. पहा आपण आता. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवा, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवा. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम. आता हे कसं पुढच्या 4-5 वेळात सांगितलं. अन्नास्तव भूते, प्राणी मात्र कशामुळे निर्माण झाली आणि पोषण त्यांचं अन्नापासून. प्ररोह पावती समस्त, सगळ्यांचं पोषण होतं. आता अन्न कुठून आलं, मग पर्जन्यू या अन्नात ते सर्वत्र पसरवे. अन्नाने प्राणीमात्राचं पोषण होतं कळलं. अन्न आलं कुठून, पर्जन्य. असं ते पाठीमागं जातात. पर्जन्य आहे, पाऊस आहे. आता यंदा दुष्काळ आहे, अन्न निर्माण नाही होत नाही, त्याला संतोष देत नाही निर्माण. तया पर्जन्या यज्ञी जन्म. पर्जन्य कुठून आला, यज्ञातून.
म्हणून पूर्वीसुद्धा तो पाऊस पडण्यासाठी यज्ञ करत असं. आणि पाऊस पडण्यासाठी असं नाही, नित्य तो करायचाच. निसर्गसुद्धा जो म्हणतो आपण, भगवंताची स्वरूप आहेत ना ती. सूर्य आहे, चंद्र आहे, पर्जन्य आहे, वायू आहे, त्या सर्वांचं पूजन सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञात ते प्रगती कर्म. यज्ञ कसा निर्माण झाला? कर्मातून यज्ञ आला. आणि कर्मासी आदी ब्रह्म. कर्म कुठून आली? वेदरूप ब्रह्म. वेदामध्ये सांगितलं कर्म काय करायचं, करायचं नाही, ते त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, ते वेद आले कुठून? तया वेदा ते परात पर प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. ब्रह्मापासून हे सगळं आलेलं आहे. वेद आले कुठूनपासून? निश्वसित भगवंताचं, तिथून सगळे आलेले. परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवासु श्रुती, ऐके सुभद्रापती अखंडा. म्हणून त्या ब्रह्मापासून हे प्राणी निर्मितीपर्यंत हे कसं आलं ओळीनं, ते ह्याच्यात सांगितलं. आता पुढे म्हणतात भगवंत 16व्या श्लोकात, एवं प्रवर्तितम चक्रम. हे सगळे जे तुम्हाला चक्र सांगितलं ना, ते सगळं चक्र कुणी सुरुवात केलं? भगवंतांनी म्हणतात. एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयती अघायु इंद्रियारामा मोगम पार्थ स जीवती. या जे संबंधाचे चक्र निर्माण केलं आहे त्याच्यात तर बसलाय हा, का देहधारणा केलेला असल्यामुळे हा जीव त्याच्यात आलेला आहे. पण त्याच्याप्रमाणे करत नाही आहे काही. असा जर असेल तर अघायु पापी. जसं घरात मी राहणार पण कर्तव्य काही करणार नाही असं म्हटलं तर तुला घरात राहायचं आहे ना, मग घरच्या नियमाप्रमाणे तू काही करायला पाहिजे. काहीच न करता नुसताच जेवणार, अघायु इंद्रियोरामा, नुसताच इंद्रियांचा भोग घेत बसणार, मान्य नाही. म्हणून आईवडिलांनी देखील मुलांना आयतं ठेवायचं नाही. सगळं त्यांना शिकवून मोठं केलं की सांगायचं आता तुझं तू मिळव. आपण त्यांना असं बनवतो आयतं खाणार आहे आणि मग म्हणतो ते वाया गेले, व्यसनं लागले. तुम्ही आयतं ठेवलं कशाला त्याला? आपण त्याला आळशी बनवतो आणि आपल्याला वाटतं मुलांची सगळी सोय आपण केली. हे सगळं लक्षात घ्यायचं. त्यांनी त्याचं कर्तव्य करायलाच पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, कष्टाने मिळवायला पाहिजे. म्हणजे पैशाची किंमत कळते. नाही म्हणजे आहे वडिलांनी ठेवलेलं चाललंय कसंही. मग मुलं वाया गेली तर दोष कोणाचा? लक्षात घ्यावा. 80 आदी परंपरा संक्षेपे तुझं धनुर्धरा सांगितली. थोडक्यात तुला ही परंपरा काय ती सांगितली. या अध्वरा लागून या म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू. म्हणा उचित असा तुला स्वधर्म रूप क्रतू यज्ञ नानुष्ठी, जो त्याचं अनुष्ठान करत नाही, जो मत्तू लोकी, त्याचं अनुष्ठान न करता मत्त झालेला आहे, उन्मत्त झालेला आहे, सांगितल्याप्रमाणे वागत नाही, करत नाही, तो पातकांची राशी. जे काही नियम सांगितले त्याप्रमाणे वागत नाही, तो पातकांची राशी. जाण भार भूमीसी, तो भूमीला भार आहे. जो कुकर्मे इंद्रियांशी उपयोगा गेला. काही न कर, सत्कर्म राहिलंच बाजूला, पण कुकर्म करायला लागला. तो करायला लागला, भलत्या गोष्टीच्या नादी लागला आणि मग तो इंद्रियांच्या उपयोगा गेला. ह्याचा अर्थ इंद्रिय पंगस्त झाला, इंद्रियाच्या नादी तो लागला. म्हणजे वस्तुतः इंद्रियांना संयमित, मनाला संयमित करायचं, त्याच्याऐवजी इंद्रिय बरळ व्हायला लागली, मनही संयम सोडून वागायला लागलं. त्याच्याबरोबर उलट साधन आहे. सगळ्याला संयमित करून आत न्यायचे, म्हणजे कसं वागावं, काय करावं हे कळतं. ते जन्म कर्म सकळ, अशा व्यक्तीचं जन्म आणि कर्म सगळं अर्जुना अति निष्फळ, सगळं वाया गेलेलं आहे. जैसे का अभ्रपटल अकालींचे. अकाली ढग आले, काय नसतं त्यात, पाणी नसतं, आले ढग आणि गेले. तसं त्याचं जीवन आया वैसा गया, फुकट जीवन गेलं. काय केलं? काही केलं नाही. मनुष्य जन्म मिळून स्वतःचंही कल्याण केलं नाही, दुसऱ्यासाठीही काही केलं नाही, वाया गेला जन्म. त्याला उदाहरण दिलं, काय गळा असताना आजेचे. शेळ्याला इथं ते स्तन असतं, काय उपयोग आहे त्याचा? त्याचं काय दूध आहे?
तैसे जियाले देखे तयाचे, तसं त्यांचं जीवन आहे. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. स्वधर्माला किती महत्त्व दिलंय ते पहा. स्वधर्म कर्म टाकून ध्यानाला बसतो असं सांगितलं नाही, पण नुसतं कर्मच करत बसला आणि ते कशासाठी करतो हे जर कळत नसेल तर उपयोगी नाही. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्मू कवणे न संडावा. कवणे कोणी देखील स्वधर्म कर्म टाकायचं नाही. एवढंच नव्हे तर सर्व भावे भजावा हाची एकू. एवढंच नव्हे तर सर्व भावानिशी श्रद्धेनिशी तो भजायचा आहे. करायचा आहे नुसता नव्हे, भजायचा शब्द आणखीन महत्त्वाचा आहे. त्याच्या पाठीमागे पावित्र्य आलं, श्रद्धा आली. आणि हे भजन करून जायचं आहे कुठं? भगवंताच्या तिथे. ही सगळी कर्म करत असताना हेतू काय असं जे विचाराल तर परमेश्वर प्राप्ती. मी कोण आहे समजणं, आत्मदर्शन करून घेणं. म्हणून परमेश्वर प्राप्तीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून, तो हेतू ठेवून ही सगळी स्वधर्म कर्म झाली पाहिजे. हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले. आता शरीर आहे ना तुम्हाला कर्तव्य आहे, सहजच आलेलं आहे. मग उचित का आपुले ओसंडावे. मग कर्म जर एवी तेवी करायचं आहे तर मग योग्य कर्म टाकायचं कशासाठी? करायला पाहिजे. परिसपा सव्यसाची. अर्जुना ऐकून घे, परिस नुसतं ऐक नव्हे. अर्जुना तू परिससी, परिसोनी अनुष्ठीसी. तू ऐकतोयस मनापासून आणि त्याचं अनुष्ठान करतोयस म्हणून तुला सांगायचं. रस्त्यावरच्या कोणाला तरी पकडून आपण हे सांगायला लागलो तर तो ऐकणार आहे नाही, आपण सांगूनही काय अर्थ नाही. म्हणून परिसपा सव्यसाची मूर्ती लावोनी देहाची. देह धारण झालेला आहे ना, मग खंती करीती कर्माची. मग कर्माची खंती करतोस असं जो कोणी करत असेल ते गावडेगा, ते गावंढळ आहेत. देह आहे तो कर्म करावंच लागतं. मग आनंदाने का नाही करायचं? जेवायचं आहे ना, आनंदाने का नाही जेवायचं? यस्मात् आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवा आत्मन्येव च संतुष्टा तस्य कार्यं न विद्यते. आता हे सगळं आपण ऐकलं की आपल्याला लगेच वाटतं चला आता कामाला लागलंच पाहिजे. मग त्याच्याबरोबर उलटा श्लोक पुढचा आहे. उलटा ह्याचा अर्थ काय आहे की हे कर्म ज्ञानाला कारण आहे, पण जो ज्ञानी झाला त्याला मात्र कर्माचं बंधन नाही. करायलाच पाहिजे असं नाही. वाटलं तर त्यांनी करावं, नाही तर करू नये, पण करावं असं भगवंतांनी पुन्हा पुढे सांगितलंय. पण काही माणसांनी समजा नाही म्हटलं, संन्यास घेऊन निघून गेले, ठीक आहे, त्यांना ते क्षम्य आहे, माफ आहे, नाही बतायचं. त्यांचा पिंड तसा नाही लोकांच्यात काम करणार, त्यांच्या पुरते ते मोकळे झाले, गेले निघून. म्हणतं देखे असतैनी देह धर्मे एथ तोच एकू. तोच एक न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची. ज्याला आत्मज्ञान झाल्यामुळे जो आत्मरंगात रंगून बसलेला आहे तो कर्मामध्ये लिंपला गेला पाहिजे, बांधला गेला पाहिजे असं नाही. तर काही संत असे होते की नाही, तर रामकृष्ण ते कुठं काय नोकरी करायला जात होते, धंदा करायला जात होते. स्वरूपानंद आजारी होते, ते कुठं काय जात होते, पण बसल्या जागेला त्यांचं जे वर्तन होतं, त्यांची जी शक्ती होती ती इतरांना अनेक प्रेरणा देत होती. म्हणून पहिल्यांदा कर्मयोग आणि मग कर्मसन्यास. पहिल्यांदा कर्मणी अकर्म. कर्म करत असताना मी कर्म करत नाही, देह कर्म करतोय असा बोध ठेवायचा. आणि मग ते नुसते जरी असले तरी तुमच्या नुसत्या अस्तित्वावर, त्यांच्या शक्तीवर, त्यांच्या प्रेरणेने इतर मंडळी काम करत राहतात. त्याला अकर्मणी कर्म असं म्हटलेलं आहे. असं ह्या संतांचं अस्तित्व असं असतं की नुसत्या त्यांच्या असण्यावर इतर मंडळी कामाला लागतात. त्यांच्याकडून प्रेरणा, एक दोन वाक्य जरी त्यांच्याकडनं ऐकायला मिळाली, काही बोध मिळाला तरी मनुष्य त्या तऱ्हेनं काम करायला लागतं. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे, जो अखंडित रमे आपण पाची, जे तो आत्मबोध येतो शला. त्याला आत्मबोध झाल्यामुळे तो संतुष्ट आपल्या ठिकाणी बसलेला आहे. तरी कृतकार्यू देखे जाहला.
तो कृतकृत्य होऊन झालेला आहे. म्हणूनी असं झाल्यामुळे सहजे सांडवला कर्म सांगू. सहजच कर्म टाकलं गेलेलं आहे, कारण तो आत्मतुष्ट होऊन बसलेला आहे. सूर्य आपल्या ठिकाणी आहे, ज्याला हवं त्यांनी प्रकाश घ्यावा, उष्णता घ्यावी. खिडक्या उघडल्यात प्रकाश मिळेल, तो काही मुद्दाम तुम्हाला सांगायला येणार नाही. असा जो महापुरुष असतो तो आपल्या ठिकाणी असतो. मग ज्याला त्याच्याकडून काही घ्यायचं असेल त्यांनी तिथं जावं, विचारावं, मार्गदर्शन घ्यावं आणि आपला मार्ग धरावा. त्यांनी सांगत फिरायचं नाही आहे, त्यावं मी ज्ञानी आहे, माझ्याकडे या, तुम्ही तुम्हाला शिकवतो, असं काय म्हणायचं नाही आहे. सहजच मजाला ज्याला गरज आहे, ज्याला इच्छा आहे. विहीर आपल्या ठिकाणून जात नाही कुठं, आपल्या ठिकाणीच राहते. पण ज्याला तहान लागली असेल तो त्या विहिरीकडे जातो आणि तिथून पाणी मिळवतो आणि तृप्त होतो. असाच ज्याला बोध झाला, ज्ञानी झाला, त्यांनी कर्म करायलाच पाहिजे असं नाही. त्याला वाटलं तो करेल आणि नाही केला तर आपल्या ठिकाणी स्वस्थ राहील. पण त्याचं नुसतं असणं देखील सर्वांना उपयोगी पडतं. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जसं एखाद्याचं जेवण वगैरे झालेलं आहे, तृप्त होऊन बसलेलं आहे. मग आता स्वयंपाक केला का, जेवणाचं काय झालं, म्हणून काही नाही, माझं तृप्त होऊन बसलेलं आहे, आता मला काही नको. तसं मग तो कर्म करेल किंवा कर्म नाही करणार. पण जवळवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा. किती त्यांनी तोलून मापून वाक्य टाकले सगळे. पण जोपर्यंत लगेच आपण म्हणू बरं झालं की मग आता नाही ना कर्म केलं, आम्ही ज्ञानी झालो, आम्ही बसलो, नाही. जवळवरी तो बोधू भेटे ना म्हणा, तवचे या साधना भजावे लागे. जोपर्यंत त्या बोधापर्यंत गेला नाही, वाटेतच बसला, जिथं पोचायचं तिथं पोचला नाही, रस्त्यातच बसला, ठिकाण आलं नाही अजूनही, तुम्ही रस्त्यात बसलायत. घरापर्यंत जा, मग बसा स्वस्थ. तसलं आपलं जे स्वरूप आहे तिथोपर्यंत जा, मग स्वस्थ बसा, मग काम करा, अगर नका करू. पण तोपर्यंत या साधना भजावेला. म्हणूनी हे सगळं सांगून पुन्हा अर्जुनाला बोल. तू नियत संयमित कर सगळी इंद्रिय मन. सकळ काम रहितू, इतर कुठल्या कामांना धरू नकोस. होऊन या उचितू, काम रहितू होऊन या, कामरहित हो. उचितू स्वधर्मे राहटे, आणि योग्य ती कर्म, स्वधर्म कर्म राहटत जा, करत जा. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था. स्वधर्म करता करता ज्यांना निष्कर्मी स्थिती प्राप्त झाली, जे निष्काम झाले, ते कैवल्यपद तत्वता पातले जगी. ते सहजच कैवल्याला पोचले. पण कर्माच्या अंगाने जात 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 तिथं पोचले. मग त्या कर्माला भक्तीची जोड पाहिजे, ध्यानाची जोड पाहिजे, ज्ञानाचा पाया पाहिजे. कशासाठी आपण करतोय, काय करतोय, सगळं माहिती पाहिजे, कुठं पोचायचं माहिती पाहिजे. म्हणजे चारी मार्गाने तिथं पोचायचं आहे, ह्याचा अर्थ ज्ञेयरूप होऊन राहायचं आहे. जे ज्ञेय परमात्मा आहे, सच्चिदानंद, तोच मी आहे, या बोधावर जाऊन बसायचं. कर्मणे वै संसिद्धिमास्थिता जनकादया, लोकसंग्रमेवापि संपश्यन कर्तु महाराजसे. आणखीन एक गोष्ट सांगितली. याच्यात काय सांगितलं, कर्म करत करत तुला कैवल्यापर्यंत जायचं आहे. आता पुढं ते म्हणतात, देखपा जनकादिक कर्मजात अशेख, न सांडता मोक्ष सुख पावते झाले. राजा जनकादिकांसारखे राजे जे होते, तरी राज्य टाकलं नाही. राजा असल्यामुळे त्यांचं जे स्वधर्म कर्म होतं, राज्यपालनाचं, प्रजेचं संरक्षण करणं, पोषण करणं, ते कर्म करत करतच ते मोक्ष सुखाला गेले. कारण त्यांना कळलं काय करायचं, कशासाठी. हे आपल्याला या नाटकात हे काम दिलेलं आहे. मग ते राजाचं काम असो, एखाद्या झाडणाऱ्याचं काम असो, हे काम दिलं आहे ना, हे काम आपण करायचं आणि तिथं पोचायचं असं सांगितलं. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था. म्हणजे कर्म समोर दिलेलं आहे, कसं तरी करून टाकलं आणि ध्यानाला बसलंय, हो नाही, त्या कर्मामध्ये आस्था पाहिजे. हे आणि काही एका अर्था उपकारेल,
हे आणखीन एका दृष्टीनं आपल्याला उपयोगी आहे की जे आचरता आपण पया देखी लागेल लोकाया तरी चुकेल अपाया प्रसंगीची. ज्या कर्माचं आचरण करता करता लोकांना ते मार्गदर्शक ठरेल असं करायला पाहिजे. म्हणून संत हे सद्गुरू होऊ शकतात, सिद्ध पुरुष होऊ शकत नाहीत. त्याचं कारण सिद्ध पुरुषांचं जे वर्तन असतं ते असं चमत्कारिक असतं की त्याचं जर आचरण करायला गेलं तर बोध तर होणार नाहीच आणि नको त्या गोष्टी लोक करत बसतील आणि तसंच बाहेर दिसतं आपल्याला. भलत्या गोष्टी काहीतरी करत राहतात, नावं घेऊ नये त्याच्यामध्ये, पण त्यांनी जे काही व्यसन म्हणा किंवा काय जे त्यांचे छंद आहेत ते लोक करत राहतात आणि त्यांचा बोध मात्र घेत नाहीत. म्हणून त्यांनी देखील असं जीवन स्वच्छ पाहिजे की लोकांनी त्याचं आचरण केलं पाहिजे. म्हणून जे आचरता आपण पया देखी लागेले लोका देखई प्राप्तार्थ झाले. जे प्राप्त आहे करून घ्यायचं ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. जे निष्कामता पावले, सहज त्यांची प्रत्येक कर्म निष्काम बुद्धीनं होते. तयाही अशा ज्ञानी महापुरुषांना देखील कर्तव्य असे उरले लोकांलागी. त्यांना देखील कर्तव्य राहिलं कशासाठी? लोकांसाठी. मार्गी अंधा श्रीसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. आंधळ्या माणसाला मार्ग दाखवायला डोळच पाहिजे कोणीतरी. मग तो जसा आंधळ्याला घेऊन जातो आपल्याबरोबर तसं हले जी मंडळी आहे त्यांनी आपलं आचरण लोकांच्या समोर ठेवून, आपल्याला नाही बाबा बाकीचं काही वाचता येत नाही, शास्त्र कळत नाही, धर्म कळत नाही, ठीक आहे नाही कळत ना, हे कसे वागतात बघा, ते कसे बोलतात बघा, काय खातात, काय पितात, कुठं जातात, कसे वागतात, त्याप्रमाणे तुम्ही वागा, तोच धर्म आहे. हा गा ऐसे जरी न कीजे, असं जर त्या ज्ञानी पुरुषांनी केलं नाही तरी अज्ञाना काय हो म्हणजे अज्ञानी माणसानं कळणार कसं काय करायचं म्हणून. तीही कवणे परी जाणी जे मार्गात या, त्या लोकांनी हा मार्ग समजायचा कसा त्यांना, कोणी समोर आदर्श ठेवलाच नाही तर. म्हणून नुसती प्रवचनं करून हे काम होत नाही, नुसते ग्रंथ लिहून हे काम होत नाही, त्याचं जीवन आदर्श पाहिजे समोर. म्हणून त्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की यांचं वागणं कसं आहे, यांचं बोलणं कसं आहे. आता एक प्रवचनात एक सांगायचं आणि वागायचं दुसरं, असं जर असेल आणि असंच पाहायला मिळतं. त्यामुळे नायम आत्मा प्रवचनेनं लभ्य असंही म्हटलं आहे. प्रवचनाने आत्माला अभय होत नाही आणि दुसऱ्यासमोर आदर्शही ठेवला जात नाही. यद्यद आचरती श्रेष्ठम तत्तदैवेतो इतरो जनाः. जी श्रेष्ठ म्हणजे वडील मंडळी जे जे आचरण करतात तसं इतरांनी करायचं आहे. बघा एथ वडील जे जे करीती, वडील म्हणजे पिताजी नव्हे, वडील म्हणजे श्रेष्ठ मंडळी जे करतात तया नाम धर्म ठेविती, त्याला धर्म म्हणायचं. ते कसं वागतात ते बघा. आणि तेची सकार ज्या ठिकाणी द्यायचा त्या ठिकाणी देतात. तेची ये म्हणजे इतर मंडळी अनुष्ठिती सामान्य सकळ, ते जसे वागतात बोलतात काय जे करतात त्याप्रमाणे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा ते जे सांगतात ते. आणि काही वेळा आपण त्यांच्यासारखं वागायला गेलो तर अजून अवकाश आहे. जसं मी सांगते, आजोबा स्वस्त बसलेले बघून लहान मुलगा जर म्हणला ते इझी चेअरवर बसलेत, मी इझी चेअरवर बसून राहतो, नाही. म्हणून आजोबाने सुद्धा इझी चेअर टाकून न बसतात त्या मुलांसमोर काही ना काही काम करत राहावं. काही ना काहीतरी मी एवढं वाकडं नाही चांगलं. हां, तुम्ही जर नुसते सिगरेट फुकत बसलात तोही तुमच्या शेजारी बसतो, तुम्ही पाठीमागे गेल्यावर ते आणून ओढतो. मग म्हणून घरच्या वडील माणसाचं सुद्धा वर्तन आदर्श पाहिजे. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. कर्म टाकायचं तर नाहीच, मुद्दाम मुलांच्या समोर करावं. ते नुसतं बोलून चालत नाही, स्वतः केलं पाहिजे. मुलांना जर शिकवायचं असेल तर आईने स्वतः करायला पाहिजे सगळं. आता आई अरे बसल्या बसल्या अरे पाणी आणा, बसल्या ठिकाणी मागितलं झालं, तेही बसले तेही बसले, मुलगाही पण तो बसले.
आणि आमची परिस्थिती आहे, नोकर ठेवले आहेत, प्रत्येक कामाला नोकर आहे, असं नाही उपयोग. आता अनिकाच्या गोष्टी काय अशा सांगू किरीटी, इतरांच्या गोष्टी कशाला सांगू बाबा, देखे मीच ये राहटी वर्तत असे. भगवंत म्हणतात लोकांच्या गोष्टी कशाला बाबा, मीच तसं वागतोय. काय साकडे काही माते, माझ्यावर काही संकट आलेलं आहे की कवणे एके आरते आचरे मी धर्माते. मी सगळ्या या ज्या गोष्टी करतो आहे ते काय माझ्यावर काही संकट आलं आहे म्हणून करतो का, मला काही इच्छा आहे म्हणून मी करतो आहे. तरी पुरतेपणा लागी आणि कु दुसरा नाही जगी. वस्तुतः तू जर बघितलंस तर माझ्या सामर्थ्यापुढे दुसरा कुणीही नाही आहे. कारण कसं, 80 सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. एवढं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. मृत गुरुपुत्र आणिला, चांदीपणींचा पुत्र मृत होता, त्याला जिवंत करून आणला. तो तुवा पवाडा देखील तुला माहिती आहे, बघितलंयस तू सगळं. तोही मी उगला कर्मी वर्ते. म्हणजे एवढं सामर्थ्य माझ्याजवळ आहे, तो देखील मी उगीच कर्म करत असतो. उगीच याचा अर्थ सहज, का इतरांना कळावं म्हणून. पण स्वधर्मी वर्ते कैसा, पण वर्तन देखील कसा करतो, साकांक्षु का होय जैसा. ज्याला काही अपेक्षा असलेला मनुष्य जसं कर्म करतो तसं मी कर्म करतो, कसं तरी करत नाही. म्हणजे इच्छा कुठलीही नाही तरी इच्छा असलेला मनुष्य जसा कर्म करतो तशा पद्धतीनं अगदी तनमन धनाने करतो, पण कुठली इच्छा न ठेवता. ते बारकावे इतके छान सांगितलेले आहेत. आता करायचं आहे ना, करून टाका. नाही, साकांक्षु का होय जसा, तयाची एका उद्देशा राबवणीया. काय उद्देश, इतरांच्या पुढे आदर्श ठेवावा म्हणून. जे भूतजात सकळ असे आम्हाचे अधीन केवळ. सर्व भूत मात्र आमच्या अधीन आहेत, तर त्यांना समोर चांगलं वर्तन पाहिजे. तरी न व्हावे बरळ म्हणून या. त्या सर्वांनी बरळ होऊ नये, कशी तरी कर्म करू नयेत म्हणून मी सगळ्या गोष्टी योग्यता प्रकाराने करतोय. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसे निस्तरेल. आम्ही स्वरूपबोधामध्ये राहिलो, कारण पूर्ण काम आहे, आम्हाला कसलीच इच्छा नाही म्हणून जर मी राहिलो तर या प्रजेचं काय. ही आमुची वास पाहावी मग वर्तती परी जाणावी. यांनी आमचं जीवन पाहावं आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन करावं. ते लोकस्थिती आघवी नासिली होईल. त्यांच्यापुढे काहीच नाही, कशी रीतच माहीत नाही, कसं वागायचं काय करायचं ते. म्हणून समर्थू जो येथे आतिला सर्वज्ञते. म्हणून जो कोणी समर्थ आहे, सर्वज्ञ आहे, तेने सविशेषे कर्माते त्यजावे ना. त्यांनी विशेषतः कर्म टाकू नये. त्याचं कारण काय असतं, त्याच्याकडे अनेक लोक पाहत असतात, त्या कसा वागतो कसा बोलतो. त्यांनीच जर कर्म टाकलं, बाकीचे निमित्तालाच टेकलेली आहेत. बघा महाराज काही करत नाहीत, नुसते पडून असतात. समोर आलेलं खातात, जेवतात, पडलेले हेही पडतात. त्यामुळे तसं अपेक्षित नाही आहे. महाराज मी बघितलं ना स्वामीजींचं, सकाळी 5 वाजता उठल्यापासून सगळी त्यांची कामं आजारी पडेपर्यंत, आजारी पडल्यानंतर देखील त्यांची प्रवचनं चालू होती. त्याही स्थितीत उठायचे, सत्संग घ्यायचे, सगळं काही करत असत. आणि का असं आम्ही जर म्हटलं की स्वामी तुम्ही विश्रांती घ्यायला, ही वाक्य त्यांच्या डोळ्यासमोर ज्ञानेश्वरी ते जगत होते. त्यामुळे कुठलंही निमित्त कधी त्यांनी सांगितलं नाही. अशा तऱ्हेनं त्यांचं सगळं वर्तन होतं. आणि म्हणून आज आपण त्यांना त्यांच्या पाठीमागनं त्यांचं स्मरण ठेवतो आहे, त्याप्रमाणे करण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणून हा कर्मयोग खऱ्या अर्थाने समजून घेतला पाहिजे आणि तसं आचरण केलं. पण पुन्हा पुन्हा हे सगळ्या ओळ्या वाचायच्या आहेत, त्याचं चिंतन करायचं आणि आपलं काम करायचं. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.